नमस्कार मंडळी, आजच्या जेवणामध्ये काय बनवायचं जर सुचत नसेल तर ही भरलेली वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा. खूपच यमी आणि चमचमीत लागते. सगळेजण खुश होतील. तर इथे आपण 2 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतला आहे. त्यामध्ये इथे आता माझ्याकडे गरम मसाला नसल्यामुळे मी अर्धा चमचा पावभाजी मसाला टाकला आहे. चवीपुरतं मीठ, चवीपुरतं तिखट आणि हळद ॲड करून त्यामध्ये मी थोडीशी बारीक ठेचून घेतलेली मिरचीसुद्धा टाकली आहे. एक अर्धा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडंसं तेल ॲड करायचं आहे ओलसरपणा येण्यासाठी व तो मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा. आता इथे बारीक आपण अशी कवळी वांगी घेतलेली आहेत. ती मध्यभागी असे 4 भाग करून घ्यायचे आहेत व त्यामध्ये जे आपण जो मसाला बनवला आहे तो छान ठासून भरून घ्या. नंतर आता इथे मी डायरेक्टली फोडणी तेलामध्ये देणार नाही तर थोडं वेगळ्या पद्धतीनं करते. इथे मी हे वांगे वाफून घेणार आहे, त्यामध्ये शिजवून घेणार आहे. आपल्याला एक 10 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. नंतर इथे पॅनमध्ये 2 चमचे आपल्याला तेल टाकून त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा एक लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये जी वाफून घेतलेली जी वांगी आहेत ती ॲड करून पुन्हा एकदा तेलामध्ये परतवून घ्यायची आहेत. 2 मिनिट झाकण मारा. पुन्हा एकदा एक पाण्याचा शिंतोडा द्या, पूर्ण पाणी जास्त टाकू नका. नंतर आपल्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे व इथे आपली भरली वांगी रेसिपी तयार आहे. तर ही रेसिपी